स्वामींची पूजा, सेवा यामध्ये स्वामींचा अभिषेक याला खूप महत्त्व आहे. मग ते रोजची स्वामींची अंघोळ असो किंवा प्रत्येक विशिष्ट वाराला आपण स्वामींचा जे अभिषेक घालतो ते असो. तर स्वामींना अंघोळ घालताना, स्वामींचा अभिषेक करत असताना आपण काही चुका करत असतो. स्वामींचा अभिषेक कोणत्या पद्धतीने घालायचा, स्वामींचा अभिषेक घालत असताना कोणते मंत्र, स्तोत्र म्हणायचे असते, तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार, तुमचं स्वागत आहे MS10 माझे स्वामी या चॅनलवर. तर स्वामींचा अभिषेक आपण रोज जरी घातला नाही तर गुरुवारी तर का होईना आपण स्वामींचा अभिषेक करत असतो. स्वामींचा अभिषेक आपण 3 प्रकारे करत असतो. एक तर फक्त पाण्याचा, नंतर फक्त दुधाचा आणि दूध, दही, मध, तूप, साखर या 5 पदार्थांचा देखील आपण स्वामींना अभिषेक करत असतो. या 5 पदार्थांचा अभिषेक आपण विशिष्ट वाराला, विशिष्ट दिवसाला स्वामींचा करत असतो. म्हणजेच गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमा, स्वामींचा प्रकट दिन किंवा स्वामींची पुण्यतिथी या विशिष्ट वाराला आपण स्वामींची पंचोपचारे अभिषेक स्वामींचा करत असतो. तर स्वामींचा अभिषेक करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणते मंत्र, स्तोत्र म्हणतो याला खूप महत्त्व आहे. कारण की आपण जो स्वामींना अभिषेक घालत असतो तो पूर्णपणे स्वामींपर्यंत पोहोचला पाहिजे, स्वामींच्या चरणापर्यंत तो आपला अभिषेक पोहोचला पाहिजे. तर स्वामींचा अभिषेक करत असताना जर तुम्हाला स्वामींचं जे पुरुष सूक्त, आपल्या नित्यसेवेचं जे पुस्तक आहे, तर त्या नित्यसेवेमध्ये पुरुष सूक्त दिलेलं आहे आणि श्री सूक्त देखील दिलेलं आहे. जर स्वामींचा तुम्हाला षोडशोपचारी अभिषेक करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा पुरुष सूक्त आणि श्री सूक्त म्हणून तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. हे पुरुष सूक्त आणि श्री सूक्त दोन्हीही तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये मिळून जाईल. तर ते म्हणत म्हणत तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल पुरुष सूक्त आणि श्री सूक्त म्हणण्यासाठी तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणत म्हणत स्वामींचा अभिषेक करू शकता. आपण अभिषेक करत असताना फक्त स्वामींच्या मूर्तीवर आपण पाणी घालतोय किंवा दूध घालतोय, तर यापेक्षा आपण स्वामींचं नामस्मरण करत करत जे स्वामींचा अभिषेक करतो तर ते लवकरात लवकर स्वामींपर्यंत पोहोचती ती सेवा असं मला वाटतं. त्यामुळे स्वामींचा अभिषेक करत असताना स्वामींचं नामस्मरण करा. जर तुम्हाला श्री सूक्त, पुरुष सूक्त येत नसेल तर दुसरा देखील पर्याय आहे, तुम्ही मोबाईलवर लावा श्री सूक्त आणि पुरुष सूक्त, हे मोबाईलवर लावा आणि मग तुम्ही स्वामींचा अभिषेक करा. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही ते म्हणत म्हणत अभिषेक करा. आणि हे जर दोन्हीही तुम्हाला करायचे नसतील, तेवढा वेळ नसेल, तुम्ही गडबडीत असाल तर तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणत म्हणत स्वामींचा अभिषेक करा. जर तुमच्याकडे दूध, दही सगळं काही उपलब्ध नसेल, त्यामधील एखाद 2-3 जर गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध असतील, मग समजा की दूध आणि दही तुमच्याकडे आहे तर फक्त त्याचाच तुम्ही स्वामीवर अभिषेक करू शकता. त्यामध्ये एखादं फळ जर तुम्हाला कापून टाकायचं असेल तर ते देखील घालून तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता. स्वामींचा अभिषेक करत असताना सर्वात आधी स्वामींच्या चरणांवरती ते पाणी किंवा दूध पडलं पाहिजे. सगळ्यात पहिले स्वामींच्या चरणावर आपण अभिषेक करायचा असतो. तर तुम्हाला कधीही अभिषेक करायचा असेल तर अशा पद्धतीने स्वामींचा अभिषेक करा. खूप समाधान वाटेल तुम्हाला अशा पद्धतीने अभिषेक केल्यावर. ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा.